आज आजच्या मुंबईतील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना जे मार्गदर्शन अपेक्षित होतं ते मार्गदर्शन केलेलं आहे। खास करून भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून मुंबई संपवण्याचं जे कपट कारस्थान चाललेलं आहे, मुंबई उद्ध्वस्त करण्याचे जे कपट कारस्थान चालवलेलं आहे, त्याच्या विरोधात आज माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी कडक शब्दामध्ये भाष्य केलेलं आहे। धारावीच्या पुनर्वसनाच्या नावाखाली अदानीच्या घशात संपूर्ण मुंबई घालायचं ठरवलेलं आहे। त्या विरोधात उद्धव साहेबांना तर बोलावंच लागेल आणि म्हणून ते बोललेलेच आहेत, परंतु भारतीय जनता पक्ष मात्र तोंड बंद करून जे बसलेलं आहे, त्यामुळेच प्रश्नचिन्ह निर्माण होतोय की मुंबईमधलं मराठी माणसाचं अस्तित्व संपूर्ण नष्ट करायचं आणि मुंबई अदानीला अंधन देऊन टाकायची। आज धारावीमध्ये जवळजवळ 1 लाखाच्या आसपास निवासी आणि अनिवासी असे झोपड्या आहेत किंवा घरं आहेत। ज्यावेळेला पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळेला धारावीतल्या प्रत्येक घराला त्यांच्या व्यवसायासहित धारावीतच जागा दिली पाहिजे अशा पद्धतीने त्यांनी टेंडरमध्ये अट घातली होती। परंतु ज्यावेळेला देवेंद्र फडणवीस यांच्या हातात हे धारावीचं टेंडर आलं त्यावेळेला मात्र ह्या धारावीकरांना धारावीमध्ये जागा न देता संपूर्ण मुंबईमध्ये उद्ध्वस्त करून टाकायचं आणि त्यासाठी अदानीला धारावी प्रोजेक्टच्या नावाखाली जवळजवळ 2000 एकर जमीन संपूर्ण मुंबईतली सरकारची जागा असेल, कलेक्टर लँड असेल, सॉल्ट पॅनची जागा असेल, मदर डेअरीची जागा असेल, ही सगळी सरकारी जागा किमान 2000 एकर जमीन अदानीच्या घशात घालायचा प्रयत्न चाललेला आहे आणि म्हणून धारावीकरांना उद्ध्वस्त करायचं आणि धारावीमध्ये अदानीचं बस्तान बसवायचं अशा पद्धतीचं हे चाललेली कपटनीती ती हाणून पाडण्यासाठी आणि धारावीकरांच्या पाठीशी उभे राहत असताना मुंबईला वाचवण्यासाठी मुंबई रक्षण समिती स्थापन करा अशा पद्धतीच्या सूचना माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी दिलेल्या आहेत। देवेंद्र फडणवीस इशारा जो आहे तो दिलेला आहे, आक्रमक भाषण केलं। या राज्याचे माजी गृहमंत्री अनिलजी देशमुख यांनी ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीसांचं कपट कारस्थान आणि त्या कपट कारस्थानामध्ये माननीय उद्धवजी ठाकरे आणि माननीय आदित्यजी ठाकरे यांना फसवण्याचा प्रयत्न केला जात होता, त्याचा भंडाफोड माननीय अनिल देशमुख साहेबांनी केलेला आहे। आणि साहजिकच आहे अशा पद्धतीचे कपटनीतीचं राजकारण करणारे लोक जरा महाराष्ट्रामध्ये राहिलं तर महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा राहणार नाही आणि म्हणून जे महाराष्ट्र संपवायला निघतील त्यांच्या विरोधात उभं राहावंच लागेल हा निर्वाणीचा इशारा आज उद्धव साहेबांनी दिला आहे। उद्धवजी, तुम्हाला बावनकुळे असं म्हटले की देवेंद्रजींना संपवायला तुम्हाला 100 जन्म घ्यावे लागतील। बावनकुळेचा तर आता राजकीय जन्म अजून कुठे झालाय। धन्यवाद। कोकण जो शिवसेनेचा बालेकिल्ला आणि ओळख होती तो लोकसभेला आता सध्या बीजेपीकडे आहे, विधानसभेला मोठं चॅलेंज आहे। कशा पद्धतीनं उद्धव ठाकरे यांच्या भाषणानंतर कशा पद्धतीनं हे आहे बघा, कोकण हा भारतीय जनता पक्ष, कोकणवासियांनी भारतीय जनता पक्षाला मनापासून आधार दिलेला नाही। शेकडो करोड रुपये खर्च करून प्रत्येक मताला 1000, 1500, 2000 देऊन जी मतं मिळवलेली आहेत अशी मतं विकत घेऊन कोकण विकत घेता येणार नाही भाजपाला। ठीक आहे, एकदा चूक झाली असेल पण पुन्हा एकदा हा कोकण भगव्याचा आहे, उद्धवजींचा आहे, मातोश्रीचा आहे हे सिद्ध करून दाखवण्यासाठी विधानसभा येत आहेत ते दिसून येईल। कोकणातले नेते असं म्हणतात की भाजपनं 288 जागा लढल्या पाहिजे। नारायण राणेंनी असं म्हटलेलं आहे 288 जागा ज्या आहेत त्या भाजपनं विधानसभेमध्ये लढवा, त्यांनी लढवाव्यात माझ्या मते। एकनाथ शिंदेना फेकून द्या, अजित पवारांना फेकून द्या, बाकी सर्वांना फेकून द्या आणि भाजपने 288 लढवाव्यात आणि 288 वर आपटी खावी। उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे की मुंबईतून सर्वात जास्त आमदार जे आहेत ते द्यायचे आहेत आणि भगवा जो फडकणार त्याच्यामुळे मुंबईचं योगदान जास्त असेल। मुंबईत सर्वात 100% शिवसेना लढेल। येस, 100% ज्या पद्धतीने लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मुंबईमध्ये 6 पैकी 4 जागेवर शिवसेना आणि इंडिया आघाडी विजयी झालेली आहे। एक जागा दुर्दैवाने ती चोरून नेली तरी पण 5 जागेवर शिवसेना आणि इंडिया आघाडी विजयी झालेली आहे। त्यानंतरच्या आलेल्या विधान परिषदेमध्ये 3च्या 3 जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जिंकलेल्या आहेत। त्यामुळे मुंबईवर राज्य आणि मुंबईकरांच्या मनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे। चला, हां चल।
नहीं, उद्धव साहब ने जो जिस तरीके से बीजेपी की आलोचना की वो सही है। जिस तरीके से मुंबई की चोरी की जा रही है, मुंबई की तिजोरी की चोरी की जा रही है, मुंबई की जो जमीन है उसकी चोरी की जा रही है, इसलिए भारतीय जनता पार्टी एक चोर पार्टी है, ये सही है। संबोधन में उन्होंने या तो रहेंगे या तो हम रहेंगे, क्योंकि आदित्य को जेल में डालने का प्रयास फडणवीस ने किया था। ये पूरा माननीय अनिल देशमुख साहब के बयान से ये स्पष्ट हो चुका है कैसा उन्होंने कपट नीति का अमल किया था। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।